सो गाईज इथे आपली रेसिपी खाली दिसत आहे कोल्ड कॉफीची. तशी मी ट्राय करणार आहे आणि इथे मला खूप जास्त वेळेला ते रील येतात यूट्यूबला वगैरे. सो मी असं ट्राय करेन बघूया काय बनते माझ्याकडनं. सो लेट स्टार्ट. इथे हॉट वॉटर करण्यासाठी मी गरम करत आहे पाणी आणि नंतर मग इकडे मी कॉफी करण्यासाठी स्टीलचा कप घेतलेला आहे, कारण काचेचा कप फुटला तर आपल्याकडे पैसे नाहीत विकत आणायला आणि बॅचलर राहतो तर एवढी काचेची भांडी नाहीत घरी आहे. आणि इथे मी सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून सिनेमन पावडर घेतलेली आहे आणि नेसकॉफी आपली तयारी झालेली आहे करण्याची. आणि इथे गरम पाण्याला पण उकळी फुटलेली आहे. असं गरम केलं ना तर माझी कॉफी झालीच पाहिजे. सो बघूया, इथे आपला सस्पेन्स आहे. आणि नंतर मग इथे मी टाकलेली आहे साखर, कॉफी आणि माझी सिनेमन पावडर. त्याच्यामध्ये ओतलेलं आहे गरम गरम पाणी. आणि पाणी ओतल्यानंतर थोडा गरम होतं म्हणून मी गरम असतानाच ते मिक्स करायला लागतं. बिकॉज तो जो फेस येतो ना तो त्यामुळेच येतो. आणि इथे अशा पद्धतीचं झालेलं आहे. आता बघूया आपण कसं होतं आहे ते. इथे खूप वेळा मी 5-10 मिनटं कंटिन्युअसली ते करतच होते आणि तरी पण ते पाण्यासारखंच होतं. मला प्रॉपर फेस पाहिजे होता तसं बनतच नव्हतं, म्हणजे की फेल होतं आहे ते बहुतेक. आणि इथे मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे, म्हणजे पाहिजे तशी. आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकतात. सो आमच्याकडे नाही आहे बर्फ, म्हणजे बर्फ नको आहे, सर्दी झालेली आहे. सो इथे मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दूध. आणि कॉफीचा कलर म्हणजे अनकलर्ड कॉफी झालेली आहे माझी, एकदम बेडागर झाला आहे त्याचा. काय पण बनवलेलं असतं ना, खराब जरी झालं ना, 100% फेल झालं ना, तरी पण ते मी खाते. अशा पद्धतीने माझी कॉफी झालेली आहे. म्हणजे जो फेस आहे ना वरती तो आहे, पण जो कॉफीचा मला कलर पाहिजे होता ना तो नाही झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी एकच पाऊच टाकलेलं होतं, ते 2 पाऊच टाकलं पाहिजे. तिथं मस्तमध्ये फेस आलेला होता माझ्या कॉफीला असा. आणि पण मी त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आणि तो कॉफीचा कलरच गेला, बेडागर झाला त्याचा. पण ओके, तरी पण मी ते खाणार आहे. इथे मला जान्हवीला बोलले मी कॉफी बनवते, तू जा मस्तपैकी बिस्किटं घेऊन ये. आणि तिने आणलेला होता गुड डे बिस्किट. आता जे काही मी प्रयोग केलेला होता तो मी तर फुकट नाही घालू शकत. दूध पण वाया गेलेलं आहे, कॉफीचा एक 2 रुपयावाला पाऊच पण, आणि म्हणजे सिनेमन पावडर पण फ्लेवर छान होता, शुगर पण ठीक होती. सो मी इथे ते ट्राय करणार आहे. तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही आधी त्यासाठी ती कॉफीची मशीन असेल ना, गर्र फिरवायची, मग त्याच्याने फेस होतो, ती घेऊन या. कारण चमच्याने किती पण घोटाळलं तरी होत नाही. चलो बाय.